आज त्यांच्या आई वडिलांची त्या आईची आसपूस पवित्र झाली आहे असं मला वाटतं. कारण सांगतो, आज एवढा नाही बोला महाराज, लहान लहान पोरं आहे हो. आपले पोरं काय 10-11 वर्ष 11वीत ते पोरं, मग अशी तो पोरगा आला होता ना, एवढा नाही पोरं काय करत होतो महाराज. आता पाहायला मिळते ना आपल्याला दुसरीकडं. पण आज त्या आईवडिलांनी परमार्थाकडे त्या पोरांना वळवलं, म्हणून त्या आईवडिलांचे द्यावेत तेवढे धन्यवाद देतो मी. कारण महाराज एवढं सुंदर या सत्याचं आयोजन ज्यांनी केलं, असं सगळं तरुण मंडळ आणि सगळे लहान लहान पोरं आहे, त्यांना तुम्ही सगळेजण साथ द्या. आणि 32वं वर्ष आहे सत्याचं, कुठं खंड नाही पडणार. आणि आताच जे या कार्यक्रमाचं नियोजन आहे हे सगळं तरुण मंडळ करत आहे. आता तुमचेच पोरं आहे, तुमच्या पोरांनी हे एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, म्हणून तुमचं कौतुक माझ्याकडून. आणि कार्यक्रमाला उत्कृष्ट अशी साथ संगत करणारे असे आदरणीय गुरुवर्य आमचे दाते बाबा, त्याचबरोबर काळे बाबा आणि सर्व महाराज मंडळी. मला प्रत्येकाचं काही नाव माहीत नाही. बाबांची भेट पंढरपुरात झाली होती. त्याचबरोबर केशव दादा. त्या केशवात माधवात फरक काय आहे, तो माधव मुरली वाजवतो आणि हे दादा पप्पा वाजवतात. रोहन आहे का? हां, रोहन. पण तरी माधवासारखं मृदुंग वाजवता ना तुम्ही. तो माधव मुरली वाजवतो, तुम्ही मृदुंग वाजवता. फरक एवढाच आहे. सर्व तरुण मंडळी त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे महाराज. कारण आताचे पोरं, मी सांगतो, एक मांजर जर आडवी गेली की लोक म्हणतात काम होत नाही महाराज. मग त्या मांजरीनं जावं कुठं? तिनं जावं तिकडं, रस्ता मोकळाच असते. मी सांगतो, एक नाही 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होणार. पण एक माणूस आडवा गेला तर काम होत नाही महाराज. आज गरज आहे सध्या समाजाला, तरुणाची, सध्या आताच्या कंडिशनला. महाराज, एक दगड जर मंदिरात गेला का तो देव होऊन जातो. एक दगड मंदिरात गेला का तो देव होऊन जातो. पण त्या मंदिरात हा माणूस दररोज जातो, पण एक चांगला माणूस होऊ शकत नाही. शोकांतिका आहे आताच्या सध्याच्या कंडिशनला. अरे, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए कि इंसान जा जाए, मंदिर वहाँ बन जाए. आज एक कर्म हे तरुण मंडळी करत आहे महाराज, म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे आता सध्याच्या कंडिशनला. म्हणून महाराजांनी जसं गुरुवर्यांनी शिकवलं आणि गुरुवर्यांच्या आशीर्वादानं मी आतापर्यंत जेवढी बोलली, तो माझ्या जे काही बरोबर असेल ते तुमचं, माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे, गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे, माझ्या माऊलीचा आशीर्वाद आहे. जे काही बरोबर असेल ते त्यांचं, आणि जे काही चुकलं तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. म्हणून झालेली सेवा तुम्हा मायबापाच्या चरणी अर्पण करतो, गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि हा एक गोष्ट आणखी, सध्याच्या कंडिशनला भ्रूण हत्या थांबवा. आता सध्याच्या कंडिशनला अहो महाराज, लोक म्हणतात आज वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. पण तुम्ही वंशाच्या दिव्यापायी पंथी कशाला विजवता हो? पंथी कशाला विजवता? महाराज, आता इथं बसल्यापैकी आणखी एक, ज्यांचे पोरं आर्मी तशी, मिलिटरी तशी, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण महाराज, आईवडिलांचं प्रेम एवढा आईवडिलांनी काळजाचा तुकडा या देशासाठी अर्पण केला असतो. त्यांचे किती द्यावेत तेवढे धन्यवाद आहे महाराज. सांगतो, हे करंगडी कापलेलं, हे करंगडी, याचं दुःख, याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही. पण ज्यावेळेस शिजरची परिस्थिती असते ना, त्यावेळेस हितभर पोट कापून जन्म देणारी जगाच्या पाठीवर आई असते. आणि त्या आईवडिलांनी त्यांच्या काळजाचा तुकडा या देशासाठी अर्पण केला, म्हणून त्या मायबापाचे द्यावेत तेवढे धन्यवाद आहे महाराज. म्हणून झालेली सेवा तुम्हा मायबापाच्या चरणी, संतांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला इथेच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.
Thank you.